नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी बालभारती भाग 3 यामध्ये आपण गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो। त्यामध्ये प्रकरण 9 दशांश अपूर्णांक या अपूर्णांकाचा या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर या प्रकरणाला आपण सुरुवात करूया मुलांनो। अभ्यासाचा भाग आपण अभ्यास करत असताना त्यामध्ये हे काही भाग दिलेले आहेत, अभ्यास, सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तर। तर यामध्ये आपण प्रथम पाहणार आहोत अभ्यास। बघा मुलांनो, प्रस्तुत पाठामध्ये आपण आज प्रस्तावना पाहणार आहोत की दशांश अपूर्णांक 9 जे प्रकरण आहे आपलं इयत्ता 5वीचं गणित विषयाचं, त्यामध्ये आपल्याला प्रस्तावना पाहायची आहे की या प्रस्तुत पाठामध्ये आपण कसला अभ्यास करणार आहोत। तर बघा, या पाठात आपण दशांश अपूर्णांक, दशांश चिन्ह, शतांश स्थान, दशांश अपूर्णांकातील अंकांची स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकांचा उपयोग, अर्धा, पाव, पाऊण, सव्वा इत्यादींचे दशांश अपूर्णांकात लेखन व दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी हे सर्व घटक आपण काय करणार आहोत मुलांनो, या प्रस्तुत पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्याचा अभ्यास करणार आहोत, ते घटक आपण समजून घेणार आहोत। तर आपण पाठाला सुरुवात करूया मुलांनो। नक्कीच बघा, स्पष्टीकरण पाहणार आहोत मुलांना आपण। सौमित्र म्हणतो, सर आज मी औषधाच्या एका खोक्यावर MRP 24.50 असं लिहिलेलं पाहिलं। याचा अर्थ काय? एक औषधाचा खोका दिसतोय मुलांना आपल्याला इथे आणि त्या औषधाच्या बॉक्सवर, बरोबर, त्या खोक्यावर काय किंमत लिहिलेली आहे बघा, MRP 24.50। मग त्याचा अर्थ काय तो सरांना विचारतोय सौमित्र। आपण पाहूया। याचा अर्थ सर त्याचे सांगतात त्याला की याचा अर्थ विक्रेत्याला त्या औषधाची किंमत जास्तीत जास्त 24 रुपये 50 पैसे घेता येईल की बघा 24 रुपये 50 पैसे, याचा अर्थ काय होतो, 24 रुपये 50 पैसे अशी त्याची औषधाची काय आहे किंमत आहे। विक्रेत्याला, सेलरला काय करता येईल, ती किंमत काय करता येईल, त्या किमतीला ते औषध घेता येईल। आता बघा, सर म्हणतात 24.50 हे लेखन दशांश पद्धतीत केलं आहे, म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी तुम्हाला आधी दशांश अपूर्णांक म्हणजे काय याचा अभ्यास करावा लागेल। तर बघा 24 पॉइंट आणि दशांश अपूर्णांक ज्या पद्धतीमध्ये जी किंमत लिहिलेली आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावी लागेल, त्याची एक लिहिण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि ती पद्धत आपल्याला काय करायची आहे, समजून घ्यायची आहे। दशांश अपूर्णांक आपण पाहणार आहोत, ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 असे म्हणजेच 10 किंवा 10च्या 10 पटीत असतात। बघा 10 छेद काय आहे, 10 आहेत, 100 आहेत, इथे 1000 आहेत, मग अशा अपूर्णांकांना काय म्हणतात, दशांश अपूर्णांक असे म्हणतात। 10च्या पटीमध्ये त्याचे काय आहेत, छेद आहेत, तर बघा त्याला काय म्हणतात, दशांश अपूर्णांक म्हणतात। आता इथे काय दिलेले 5/10, 68/100 आणि 285/100। तर इथे 10, 100 आणि 100, तर हे अपूर्णांक अंश व छेद रूपात लिहिले आहेत। आपण अपूर्णांकाचा अभ्यास केला होता मुलांना आधीच्या घटकामध्ये, तर इथे आपल्याला दशांश अपूर्णांकाचा अभ्यास करायचा आहे। तर बघा 5/10, 5/10, 68/100 आणि 285/100। तर अंश आणि छेद रूपामध्ये आपण हे काय लिहिलेलं आहे। नक्कीच याची मांडणी आपण जी केलेली आहे इथे ती काय आहे, अंश आणि छेद रूपामध्ये आहे। आपण अभ्यास केला होता की वरचा जो संख्या असते, वरचा जो नंबर असतो तो अंश असतो आणि खाली जो असतो त्याला छेद असे म्हणतात। हे अपूर्णांक वेगळ्या पद्धतीने लिहिणे सोयीचे असते। ही पद्धत समजण्यासाठी आपण आपली संख्या लेखन पद्धती आठवू। बघा हे अंक एका वेगळ्या पद्धतीने काय करत असतात, लिहत असतात आणि ती लिहिण्याची एक वेगळी पद्धत असते मुलांना। तर बघा ती पद्धत करण्यासाठी आपल्याला काय करायचं, संख्या लेखनची पद्धत आठवायची आहे। तर बघा या पद्धतीत आपण क्रमाने दशक, शतक, हजार अशी 10 पट होत जाणारी स्थाने निर्माण करतो की तुम्ही बघितलं असेल, दशक, शतक, हजार ही स्थाने आपण काय केली होती, स्थान बघितले होते। जसे 10 एककाचा 1 दशक, बरोबर, 10 एकक म्हणजे किती, 1 दशक। 10 एकक बघा
10 एकक असतील तर त्याचं काय होतं, 10 एककाचा 1 दशक होतो आणि 10 दशकाचा 1 असेल तर काय होतं, शतक होतो. 10 दशकाचे 1 शतक इत्यादी. म्हणजे आपण अभ्यास केला होता दशक, शतक, एकक. त्याप्रमाणे एका शतकाचे 10 समान भाग केले. हा एक शतक आहे. शतक म्हणजेच काय मुलांना, 100. आणि या 100चे आपण किती भाग केले, 10 समान भाग केले की प्रत्येक भाग 1 दशक असतो. दशकाचे स्थान शतकाला लागून उजवीकडे आहे. बघा, 1 भाग, 2 भाग, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 100चे आपण काय केले आहेत, 10 समान भाग केलेले आहेत. आणि या 10 समान भागाला दशक असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक भाग हा 1 दशक असतो, एक हा 10 असतो. दशकाचे स्थान हे शतकाला लागून उजवीकडे आहे. म्हणजे दशकाचं आपण स्थान बघितलं असेल तर नक्कीच ते उजव्या बाजूला आहे. एका दशकाचे 10 समान भाग केले, प्रत्येक भाग 1 दशक असतो, त्याचे स्थान दशकाला लागून उजवीकडे आहे. बघा, जसे की आता बघूया आपण 1000 गुणिले 1 दशक, 1/10 बरोबर 100. दशक 100 गुणिले 1 दशक बरोबर 10. एकक म्हणजे 10 गुणिले 1 दशक, 10 बरोबर 1. बघा, आता आपल्याला हे समजून घ्यायचं की हे काय आहे. बघा मुलांना, शतक म्हणजे नक्कीच आपल्याला माहिती आहे की शतक म्हणजे 100 बरोबर. शतक म्हणजे किती मुलांना, 100. बघा, हे 100 आहेत शतक बरोबर. आणि या शतकामध्ये बघा, आता आपण हे एक शून्य गेले आणि हे एक शून्य गेले तर किती राहतात, 100. म्हणून इथे 100 आलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे माहिती आहे की कशा पद्धतीने आपण भाग देतो. इथे 1000 बरोबर, 1000 आहेत गुणिले 1/10 केलेले आहेत. तर इथे 100 कसे आले, हा प्रश्न तुम्हाला असेल तर नक्कीच हा शून्य गेला, हा शून्य गेला. 100 एके 100 म्हणून इथे काय आलेले आहे, 100 आलेले. आणि 100 हे काय आहे, शतक आहे मुलांनो. त्यानंतर दशक, आपण दशक पाहणार आहोत. इथे 10 कसे आलेले आहेत तर बघा मुलांनो, इथे 100 गुणिले 1/10 केलेले आहे. मग इथे किती आले बरोबर. तर बघा मुलांनो, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 10 एके 10 म्हणजेच 10 म्हणजेच काय मुलांनो, 1 दशक. त्यानंतर एकक बघा, 10 गुणिले 1/10 बरोबर किती, तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. एक काय आला, एकक. म्हणजेच एक एकक कसा आला हे तुम्हाला ही जी मांडणी केलेली आहे हे आपल्याला दाखवलेलं आहे. ते अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, उत्तर समजून घेतलेली आहेत मुलांनो. की 100 म्हणजे काय, शतक, 10 म्हणजे दशक आणि 1 म्हणजे एकक. बघा मुलांनो, तसेच एक एककाचे 10 समान भाग केले की प्रत्येक भाग 1 दशांश असेल, 1/10 असेल, त्याच्यासाठी एकक स्थानच्या उजवीकडे स्थान निर्माण करतात. जसं आपण बघितलं की जसे 1 गुणिले 1/10 बरोबर 1/10 म्हणजेच 1/10 म्हणजेच 1 दशांश, दश म्हणजेच 10 आणि अंश म्हणजे भाग, म्हणून दशांश म्हणजे 10वा भाग. बघा, 10वा भाग म्हणजे काय, 1 दशांश. या स्थानाला दशांश स्थान असे म्हणतात. तर बघा, आपल्याला समजून घ्यायचंय की एका एककाचे किती 10 समान भाग केले तर प्रत्येक भाग हा काय झाला, 1/10 झाला. आणि त्याच्यासाठी एकक स्थानच्या उजवीकडे स्थान निर्माण करतात. जसं 1 गुणिले 1/10 बरोबर. मग 1 एके 1 आलेला आहे इथं, 1/10 म्हणजेच 1/10 हा 1 दशांश. 1 दशांश म्हणजेच काय, दश म्हणजे 10 आणि अंश म्हणजे काय, भाग. अंश म्हणजे काय, भाग. म्हणून दशांश म्हणजे 10वा भाग. या स्थानाला दशांश स्थान असे म्हणतात. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल मुलांनो की 1 गुणिले 1/10 बरोबर 1/10. मग 1/10 मध्ये 1 दशांश म्हणजे दश म्हणजे 10 आणि भाग म्हणजे काय, अंश म्हणजे काय, भाग. म्हणजे दशांश म्हणजे 10वा भाग आहे मुलांनो. आणि दशांश 10वा भाग म्हणजे याच्या हे जे स्थान आहे मुलांनो, त्या स्थानाला दशांश स्थान असे म्हणतात. आपण पुढे पाहूया मुलांना, समजले नक्कीच तुम्हाला. व्हेरी गुड. आपण पुढे जाऊया. बघा, आता दशांश काय होतं, दशांश स्थान म्हणजे काय आपण बघितलं. आपण दशांश चिन्ह पाहणार आहोत. दशांश चिन्ह हे चिन्ह
अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर पॉइंट असे एक टिंब लिहितात. या खुणेला दशांश चिन्ह असे म्हणतात. बघा, एखादी संख्या लिहायची असेल आपल्याला, बरोबर, एखादा अपूर्णांक आपल्याला लिहायचा असेल तर बघा दशांश हे चिन्ह, आता आपण नीट समजून घ्यायचंय की दशांश चिन्ह म्हणजे काय. तर बघा, दशांश हे चिन्ह अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. अपूर्णांकामध्ये जर लिहायचं असेल आपल्याला त्याच्यासाठी दशांश चिन्हाचा आपण काय करतो, वापर करतो मुलांनो. तर संख्या लेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग काय, संपल्याची खूण म्हणजेच पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर हे चिन्ह असतं मुलांनो, टिंब. तर एक टिंब लिहितात आणि ह्या टिंबालाच दशांश चिन्ह असे काय म्हणतात, दशांश चिन्ह असे म्हणतात. तर बघा, दशांश चिन्ह वापरून आपण 8.5/10 याचं आपण वाचन केलं होतं. 8.5/10 आपण याचं वाचन करतो तेव्हा पूर्णांक भाग संपल्याचं जेव्हा आपण हे करतो त्यालाच 8.5 असे आपण म्हणतो. हे काय आहे, दशांश चिन्ह आहे. तर अशा पद्धतीने आपण हे काय करत असतो, लिहित असतो. तर नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. आपण पुढे पाहणार आहोत की दशांश चिन्ह कशा पद्धतीने लिहितो, त्याचा वापर का करतो. पाहिलंय आपण कशा पद्धतीने आपण 8.5 लिहिलेलं आहे मुलांनो. पुढे पाहणार आहोत. कारण 8 हा पूर्णांक आहे आणि 5/10 याचे दशांश मध्ये रूपांतर केल्यावर टिंब म्हणजे 0.5 असे उत्तर येते. तर नक्कीच तुम्हाला समजलं आहे. आपण पुढचं पाहणार आहोत. याचे वाचन 8.5 असे किंवा सोयीसाठी 8.5 असे करतात की आपण जे 8.5 असं वाचन त्याचं आपण करू शकतो आणि त्यानंतर त्यालाच 8.5 किंवा 8.5 अशा पद्धतीने आपण त्याचं काय करू शकतो, वाचन करू शकतो. आता आपण पुढचं पाहणार आहोत. 20.3/10 चे लेखन 20.3 म्हणजेच 20.3 असे करू शकतो, आपण लिहू शकतो. तर बघा, 7 या अपूर्णांकाचे लेखन 7 असे करतो म्हणजेच 0/10 असे दोन प्रकारे आपण ते करता येते. येथे एकक स्थानी 0 पूर्णांक घेऊन नंतर टिंब हे चिन्ह. बघा, आता इथे आपल्याला समजून घ्यायचं मुलांनो की आपण वाचन कसं करायचं, की दशांश चिन्हाचं आपण जेव्हा लिहिलेलं असतं त्याचं लेखन तर आपण पाहिलं आहे, पण त्याचं वाचन कसं करायचं. तर बघा, 8.5 असं एक वाचन करू शकतो किंवा 8.5 असे दोन पद्धतीचं आपण काय करू शकतो, वाचन करू शकतो. त्याचं अजून एक उदाहरण आपण पाहणार आहोत मुलांनो. 20.3/10 ही एक काय आहे, संख्या आहे, अपूर्णांक लिहिलेला आहे. 20.3/10 चे लेखन आपण दशांश चिन्हामध्ये कसे करतो मुलांनो, तर 20.3 म्हणजेच 20.3 असे करतो. आता 7 या अपूर्णांकाचे लेखन 7/10 करतो आपण आणि 0.7 म्हणजेच 0.7 असे दोन प्रकारे सुद्धा करता येते. ही एक पद्धत आहे लेखन करायची किंवा ही आहे. या दोघांचा अर्थ काय होतो मुलांनो, सारखाच होतो. इथे एकक स्थानी काय आहे मुलांक, 0 पूर्णांक घेऊन त्यानंतर टिंब म्हणजे दशांश चिन्ह दिलेलं आहे. इथे आपल्याला संख्या दिलेली आहे का मुलांनो, नाही दिलेली आहे, म्हणून आपण 0 घेतलेला आहे आणि 0 नंतर आपण काय केलेलं आहे, दशांश चिन्ह लावून 7/10 ची दशांश असं आपण उत्तर लिहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आपण पुढे पाहूया. दशांश चिन्ह 7 लिहिलेले आहे. यापैकी 7/10 ही लेखनाची व्यवहारी पद्धत आहे आणि 0.7 ही दशांश पद्धत आहे. नक्कीच मुलांना तुम्हाला दशांश चिन्ह समजलं असणार. आपण पुढचा जो घटक आहे तो अभ्यासणार आहोत. पुढचा घटक आहे शतांश स्थान. शतांश स्थान याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता बघा, दशांश स्थान आपण पाहिलेलं आहे, दशांश चिन्ह आपण पाहिलेलं आहे. आता शतांश स्थान पाहणार आहोत. 1/10 या अपूर्णांकाचे 10 समान भाग केले
तर प्रत्येक भाग 1/100 म्हणजेच 1/100 होतो. म्हणून 1 बरोबर 10 किंवा 0.1 बरोबर 0.10 हे लक्षात घ्या. म्हणजेच 1/100 ला 10 ने गुणल्यावर 10/100 बरोबर 1/10 हा अपूर्णांक मिळतो. आपण बघितलं की 1/100 ला आपण 10 ने गुणलं. 1/100 ला आपण 10 ने गुणल्यावर बघा मुलांनो, आपण करून बघूया. 1/100 गुणिले 10 बरोबर. तर बघा किती आलेलं उत्तर आलेलं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1/10. नक्कीच तुम्हाला समजलं असेल की हे इथे कसं आलेलं आहे. 10/100 बरोबर. 1/100 ला जर 10 ने गुणलं तर बघा डायरेक्ट आपण 10 गुणिले 100 केले. इथे आलेले आहे 10 गुणिले 100 10/100 आणि 10/100 ला बघा आपण हा शून्य म्हणजेच किती आलं 1/10 जे हा अपूर्णांक आपल्याला काय झालेला आहे उत्तरामध्ये मिळालेला आहे. नक्कीच तुम्हाला हे समजलं आहे. आपण पुढे पाहणार आहोत. बघा मिळतो म्हणून दशांश स्थानाला लागून उजवीकडे शतांश स्थान तयार करता येते. दशांशच्या उजवीकडे कुठलं स्थान निर्माण होतं मुलांनो? शतांश हे स्थान काय होतं निर्माण करता येतं. नक्कीच तुम्हाला हे समजलं आहे. आपण पुढे जाऊया. ओके बघा शतांशाचे स्थान तयार करून 14/100 हा अपूर्णांक 0.14 असा लिहितात. तर बघा 14/100 बरोबर 10 + 4/100 म्हणजेच 10/100 + 4/100. आता हे आपण समजून घेणार आहोत की 1/10. आता बघा इथे काय दिलेलं आहे शतांशाचे स्थान तयार करून 14/100 हा जो आहे अपूर्णांक तो आपण काय केलेला आहे 0.14 अशा पद्धतीने लिहितात. हे तर आपण बघितलं आहे. पण 14/100 हे जे आहेत आता बघा 14 म्हणजेच किती 10 + 4 आणि छेद काय केलेला आहे मुलांना 100. आता आपण 10 वेगळे घेतलेले आहे त्याला हा छेद 100 दिलेला आहे. अधिक चिन्ह अधिकचं चिन्ह आपण आहे तसं दिलेलं आहे. 4/100 परत आपण हे वेगळं केलेलं आहे. छेद इथे एकदाच होता आपण त्याला काय केलेलं आहे वेगळ्या पद्धतीने 2 भागांमध्ये लिहिलेलं आहे. आता यामध्ये हा 0 गेला हा 0 गेला. नक्कीच मुलांना 1/10 राहिलेले आहे आणि इथे 4/100 आहे तसे लिहिलेले आहे. तर बघा मुलांना म्हणून 14/100 चे दशांश रूपात लेखन करताना दशांश स्थानात 1 आणि शतांश स्थानात 4 हा अंक येतो. या अपूर्णांकाचे लेखन 0. 0.14 आणि वाचन 0.14 किंवा सोयीसाठी 0.14 असे करतात. नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. समजलं मुलांना? पुढे जाऊया आपण. बघा त्याचप्रमाणे 6.57 चे लेखन 6.57 आणि 50.71 चे लेखन 50.71 असे होते. तर बघा 3/100 चे लेखन करताना दशांश स्थानात काही नाही हे लक्षात घेऊन त्या स्थानावर 0 हा अंक लिहावा लागतो. म्हणजेच 3/100 चे लेखन 0.003 असे होते. तर बघा हे समजून घ्यायचे मुलांना आपल्याला. आता इथे बघा आपण बघितलं असेल इथे 6 दिलेले आहे. 6.57 छेद आहे. इथे 6.57 दिलेले आहेत. इथे 50.71 आहे कारण की इथे 50 आहे इथे 71 आहे आणि इथे 100 आहे. तर नक्कीच मुलांना तुम्हाला कळालं असेल की 50.71 असं लेखन याचं झालेलं आहे बरोबर. पण 3/100 चे लेखन करताना दशांश स्थानामध्ये काहीच नाहीये. इथे काही आहे का संख्या आहे का दशांश स्थानात नाहीये. म्हणून अशा ठिकाणी त्या स्थानावर आपल्याला काय लिहायचं आहे 0 लिहायचा आहे आणि 0.03 असं आपण काय लिहिणार आहे त्याचं लेखन दशांश चिन्हामध्ये शतांश मध्ये आपण करणार आहोत. नक्की समजलं असेल तुम्हाला.